परमपावन मंगलमय श्री गुरुचरित्र कथा जी आपण 6 रूपाने पाहतोय। तर 49व्या अध्यायामध्ये काय कथा लिहिली आहे ते आपण पाहणार आहोत। नामधारकाने प्रश्न केला सिद्धयोगांना, हे मुनी, हे गुरुदेव, माझा प्रश्न असा आहे की या श्री क्षेत्र गाणगापुराचं महात्म्य काय ते मला तुम्ही सांगावं। त्यानंतर सिद्धयोगी बोलू लागले, नामधारका, एकदा दीपावलीमध्ये अश्विन वद्य चतुर्दशीला श्रीगुरु आपल्या शिष्यांना घेऊन अमरजा संगमावरती गेले बघ। आणि संगमावरती गेल्यानंतर मग सगळ्यांनी स्नान केलं। त्यावेळेस श्रीगुरु बोलू लागले, पूर्वी जालिंदर दैत्याने देवाशी युद्ध करून इंद्राचं स्थान बळकावलं आणि इंद्र हा शंकर भगवंताला शरण गेला। तो शंकर भगवंताला बोलू लागला, हे महादेव, हे देवादिदेव, जालिंदर आणि त्याच्या सैन्यानं देवाची खूपच हानी केलेली आहे आणि आम्ही त्यांना जर मारलं तर त्यांच्या प्रत्येक अस्तबिंदूतून दैत्य उत्पन्न होतात। त्यामुळे दैत्याचा समूळ नाश करणं आम्हाला शक्य होत नाही। अशा प्रकारे इंद्र भगवान परमात्म्याला बोलू लागला। ते ऐकलं भगवान परमात्म्यानं आणि भगवान शंकरांनी रौद्र असं रूप धारण केलं आणि दैत्य नाशास उद्युक्त झाले। त्या ठिकाणी देवांचा वध झाल्यास त्यांना पुन्हा जिवंत करता यावं म्हणून अमृत मंत्राने भरलेला एक जलकुंभ इंद्राकडे भगवान परमात्म्यानं दिला। शंकर भगवंतांनी सुरगणासह स्वारी केली आणि स्वारी करून जालिंदराला पराभूत केलं महाराज। त्या युद्ध प्रसंगी इंद्राने मंत्रोक्त जल शिंपडून देवांना जिवंत केलं। त्यावेळी त्याच्या हातून थोडंसं जल या पृथ्वीवरती पडलं आणि ते प्रवाहित होऊन एक नदी उत्पन्न झाली महाराज। आणि तीच संजीवनी नदी पुढे अमरजा नावाना प्रख्यात झाली। हा भीमा अमरजा संगम अत्यंत पवित्र आहे। श्री गुरु भगवान सांगू लागले, या ठिकाणी 8 तीर्थ आहेत। येथे स्नान केल्यानं प्रयाग संगमात स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं। पर्वणी काळी स्नान केल्यानं अनंतपट पुण्य लाभतं आणि येथे जर नित्य स्नान केलं तर कोणत्याही प्रकारची पीडा, कोणत्याही प्रकारची व्याधी, कोणत्याही प्रकारचा दोष राहत नाही। याचं सगळं निवारण होऊन आयु, आरोग्य आणि वैभव या ठिकाणी प्राप्त करून देणार हे स्थान आहे। अश्वत्थ वृक्षासमोर नदीतीरी मनोहर नावाचं तीर्थ आहे। येथील अश्वत्थ हा जणू कल्पवृक्षच आहे। त्यामुळे श्री गुरुदेव भगवान सांगू लागले की आम्ही नित्य येथे काय करतो, अनुष्ठान या ठिकाणी करत असतो। मनोहर तीर्थामध्ये स्नान करून मग अश्वत्थाला पाणी घालावं। तीर्थस्नान कसं करावं ते सांगत असताना पहिले मनोहर तीर्थाला स्नान, त्या ठिकाणी मनोहर तीर्थामध्ये स्नान करायचं। स्नान झाल्यानंतर अश्वत्थाला पाणी घालायचं, वंदन करून प्रदक्षिणा करायची। या सेवेनं भाविकाच्या मनातील जे काही मनोरथ असतील ते मनोरथ पूर्ण होतात महाराज। येथील संगमेश्वराचं, नंदीचं आणि चंडीचं दर्शन घेऊन मग सोमसूत्राला जायचंय। परत येऊन संगमेश्वराचं दर्शन घ्यायचंय। असं 3 वेळा केल्यानं संतती संपत्ती प्राप्त होते। संगमेश्वरापुढे अर्ध्या कोसावर नागेशी ग्रामी वाराणसी तीर्थ आहे। येथील एका भारद्वाज गोत्री ब्राह्मणाला शंकर भगवंताने समीपता नावाची मुक्ती दिली आहे। ती कथा सांगतात, तो वेडासारखा भटकायचा महाराज तो ब्राह्मण। त्याला ईश्वर आणि पांडुरंगेश्वर असे 2 बंधू होते। ते काशी यात्रेला निघाले तेव्हा त्या ब्राह्मणाने शंकराला म्हणजेच प्रभूला, आम्हाला काशी विश्वनाथ दर्शन येथेच नित्य होईल अशी व्यवस्था कर ही विनंती केली। ते मान्य करून शंकर भगवंताने ते मणिकर्णिका नावाचं कुंड उत्पन्न केलं महाराज आणि त्यातून विश्वेश्वर लिंग प्रगटलं। अशा प्रकारे भीमा अमरजा संगमावरती काशी प्रमाणच मंदिर आणि कुंडाची उत्पत्ती झालेली आहे। श्रीगुरूंनी आपल्या शिष्यांना वाराणसी तीर्थावर नेलं आणि तिथे नेल्यानंतर स्नान करून सर्वजण पाप विनाशी तीर्थावरती मग आले।
त्या ठिकाणी गुरूंची रत्नाई नावाची बहीण आली होती बघा महाराज. तिला श्वेत कुष्ठ झालेलं होतं. गुरूंनी तिला पाप विनाशी तीर्थामध्ये स्नान करायला सांगितलं आणि त्या ठिकाणी स्नान केल्यामुळे तिची सगळी काही पातके नष्ट होऊन 3 दिवसांनी ती पूर्णतः व्याधीमुक्त झाली आणि मग ती तेथेच महाराज तिथेच त्या ठिकाणी मठ बांधून राहिली. सिद्ध नामधारकच बोलतात, तो चमत्कार मी स्वतः पाहिलेला आहे. त्यानंतर श्रीगुरूंनी आपल्या शिष्यांना नदी तीरावरील कोटी तीर्थ, रुद्रपाद तीर्थ, चक्र तीर्थ, मन्मथ दहन तीर्थ यांचं दर्शन घडवून याचं महात्म्य सांगितलं महाराज. कल्लेश्वर देवस्थानाबद्दल ते बोलतात, हे साक्षात शिवस्थान आहे. गोकर्णे महाबळेश्वर इतकंच हे पवित्र आहे. मन्मथ दहन तीर्थामध्ये स्नान करून कल्लेश्वराचं पूजन केल्यानं संतती आणि संपत्ती प्राप्त होते महाराज. आषाढ श्रावणामध्ये कल्लेश्वराला अभिषेक केल्यानं, कार्तिकात दीप लावल्यानं अनंतपट असं पुण्य प्राप्त होतं. गुरूंच्या मुखातून अष्टतीर्थांचं महात्म्य ऐकून जे काही सगळे शिष्य होते समस्त शिष्य त्या ठिकाणी कृतकृत्य झाले आणि ते बोलतात, गुरुदेव तुम्ही आम्हाला पावन केलं. अहो एवढी तीर्थक्षेत्र जवळ असताना आम्ही उगाच अन्यत्र जात होतो आतापर्यंत. मठामध्ये परतल्यानंतर शिष्यांनी मोठी समाराधना घातली. नामधारकाला असं श्री क्षेत्र गाणगापुराचं महात्म्य सिद्धयोग्यांनी सांगितलं महाराज. आणि म्हणूनच मग त्या ठिकाणी सिद्धयोगी बोलतात, नामधारका गुरूंनी या गावामध्ये या गाणगापुरामध्ये वास्तव्य केलेलं आहे. अशा प्रकारची कथा या 49व्या अध्यायात आली आहे आणि ती आपण 6 रूपानं पाहिली. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा.